प्रकारे अनेक प्रकारचे उपसल्ले देण्यात आलेले होते। त्या सल्ल्यांविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं? आज मराठीसाठीच झगडावं लागतं, मराठीसाठीच आपल्याला डिबेट करावं लागतं आणि मग पुन्हा पुन्हा त्याच मुद्द्यांवरती चर्चा करत होणारं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेला पाहावं लागतं। पहिल्यांदाच उत्तर भारत संघाचे हेमंतजी या चर्चेत आले। फार सुंदर मराठी बोलतात ते, त्यांचं अभिनंदन, कौतुक आहे इतक्या चांगल्या मराठीबद्दल। मला त्यांना फक्त एका प्रश्नाचं मला उत्तर घ्यायचंय त्यांच्याकडून। ते असं म्हणाले की मराठी बोलली पाहिजे, प्रेमाने समजावली पाहिजे, पण मराठीची जबरदस्ती केली जाऊ नये। मराठीची जबरदस्ती करणाऱ्या लोकांना काय म्हटलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय? आपण सांगा। अगदी आपण एका शब्दात सांगितलं तरी चालेल, मला काही तुमच्याशी वाद घालायचा नाही, फक्त एकदा विचारून घ्यायचंय की मराठीची जबरदस्ती केली तर ती चूक, बरं किमान एवढं सांगा की हे चूक आहे का बरोबर आहे ते सांगा। हेमंतजी, काही 100% चूक आहे। चूक आहे ना दादा? जर कोण मराठी शिकायला तयार असेल, काही बघा, तुम्ही मला मगाशी मस्तच हे सांगितलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन बोलावं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ। हेमंतजी, तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूयात। सुषमाताई, हा ऐका, आता तुम्ही हे 100% चूक आहे म्हणलात, मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी सभागृहामध्ये हिंदीतून शपथ घेतली, मराठीतून घेतली नाही म्हणून त्यांच्या अंगावर राम कदम धावून अक्षरशः त्यांच्या मुस्काटात मारायला जाण्यापर्यंतची त्यांनी हिंमत केली। म्हणजे राम कदम हा माणूस कसा आहे? मग शहाणा आहे का? आता मी पुढचे शब्द नाही वापरत। कसा आहे मग राम कदम माणूस? काय म्हणणं याच्यावर तुमचं? काही महाराष्ट्राची राम कदमने जे केलं ते काय आहे? आणि अशी ऐका आणि अशी जोर जबरदस्ती रोज उठून जो नितेश राणे करतो लोकांवर आणि लोकांच्या घरात घुसून मारण्याची भाषा करतो, त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय शेलका शब्द आहे ते जरा मला एकदा कळू द्या। काय अडचण काय आहे माहितीये का? ऐका, मत मागताना भाजपा म्हणणार शिवछत्रपतींचा आशीर्वाद भाजपाच्या साथ। म्हणजे तुम्हाला मत मागताना जर शिवछत्रपती आठवतात, ज्या राम कदमांनी एकेकाळी अबू आझमींच्या अंगावर भर सभागृहात गेले, ती लोक आता आम्हाला लोकशाही शासन पद्धती शिकवणार का? म्हणजे तुम्ही शिकवावी लोकशाही, त्याच्याबद्दल काही वाद नाही। अरे पण आपण कोरडं पाषाण लोकांना कशाला ब्रह्मज्ञान सांगताय? भाजपा मुळात भाजपा अत्यंत वाईट पद्धतीने सगळ्या प्रकारच्या दमन यंत्रणांना पाठीशी घालणारी आणि त्याला प्रोत्साहन देणारी आहे, त्या भाजपने शांतपण सांगायचं आणि त्या आशिष कुरेशीने शांतपण सांगायचं। ज्या आशिष कुरेशीला दादा दहशतवादी कोण आहे आणि आपल्या देशातला कोण आहे याच्यातला फरक कळत नाही। बरोबर, आपला रोख जो आहे तो थेट भाजपकडे। मला वाटतं नवनाथ बन या संदर्भातलं उत्तर योग्य पद्धतीने देऊ शकतील। नवनाथजी, विशालजी, सुषमा अंधारेंनी जरा नीट भाषा वापरावी। आशिष कुरेशी वगैरे असे शब्द भारतीय जनता पार्टी सहन करून घेणार नाहीये। नवनाथजी, आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। सुषमाताई, आपला मुद्दा पूर्ण करा। नवनाथजी, मी आपल्याकडे पुन्हा येईल। सुषमाताई, वैयक्तिक पद्धतीने अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात निषेध आहे। काय शांतपणे ऐकलं? अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात करायचं नाही। नवनाथजी, प्रत्येक प्रवक्त्याला मला बोलू द्यायचंय, प्रत्येक गेस्ट मला तितकाच महत्वाचा आहे। आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। सुषमाताई, मुद्दा पूर्ण करा। फक्र आहे त्याने शांतपणे सांगायचं आम्हाला, भाजपने सांगायचे आम्हाला लोकशाही शासन पद्धती। ज्या भाजपने अख्ख्या लोकशाही मुंबईतून हद्दपार झालाय, मराठी माणसाचं वाटोळं झालं असेल तर उभाटा गटामध्ये झाले। सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात 25 वर्ष मुंबई महापालिकामध्ये सत्ता होती आणि तुम्ही अशा पद्धतीनं वैयक्तिक सारखे शब्द जपून वापरा। आम्हालाही नवनाथजी, सुषमाताई आपल्याकडे येईलच। मगाशी रुपालीताई आपण देखील हात उंचावलेला होता आणि ज्या वेळेला हेमंत मातवणकर बोलत होते त्यांच्याशी तुम्ही देखील सहमत नव्हता। आज मराठी माणसाला एकमेकांशी भांडताना आपण पाहतोय। प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपापल्या पक्षाचं त्या ठिकाणी जे आहे ते म्हणणं मांडताना दिसतोय, मात्र आपापल्यातच वाद सुरू आहे। हे योग्य की अयोग्य? सुषमा कुरेशी किंवा चालेल का? सुषमा
तुम्ही तुम्ही 12 पक्ष फिरून आलात, तुम्ही आम्हाला सांगू नका. तुम्ही 12 पक्ष फिरून उभाटा गटामध्ये आलात, पुरेशी तुम्ही असाल. सुषमा अंधारे, सुषमा अंधारे पुरेशी तुम्ही असाल, तुम्ही असाल. अशा पद्धतीचं वैयक्तिक नवनाथ जी मी आपल्याकडे देखील येईल, सुषमाताई आपल्याकडे देखील येईल. मात्र आज रुपालीताई मला आपल्याला प्रश्न करायचा आहे. आज सर्व पक्षीय एकमेकांशी केवळ भाषेच्या मुद्द्यावरून लढताना आणि डिबेट करताना दिसत आहे. हे काय चित्र आहे महाराष्ट्रासमोरचं? माझ्या या चॅनेलवरच्या सहकारी प्रवक्त्यांना विनंती आहे, आपल्याला सुषमाताई मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. नवनाथ जी आपल्याकडे देखील येईल. त्यांचं झाल्यानंतर तुम्ही बोलावा, ठीक आहे ना? त्यांचं झाल्यानंतर तुमचं काय मत आहे मांडा ना. अशा पद्धतीनं भाऊ त्यांचं बोलणं झालं, ऐकू तर द्या. ऐका, गेली 5 मिनिटं आणि सुषमा खान गेली 3 मिनिटं काय बोलले काहीच कळलं नाही. काय आशिष कुरेशी कुठं लढायला गेले का? आशिष कुरेशी कुठं काय बोलण्याला गेले? आशिष कुरेशीने आशिष कोरेशीला तो अधिकार दिलाय का? आशिष कुरेशीला अधिकार आहे देशभक्त ठरवायचा, दहशतवादी ठरवायचा, सर्टिफिकेट वाटायला बसलात का? कोण नवनाथजी मी आपल्याला आणि सुषमाताई आपल्यालाही थोडंसं थांबवतो. ज्यावेळेला निशिकांत दुबे सारखा माणूस एक वक्तव्य करतो, आज मराठी माणसालाच एकमेकांशी लढताना पाहावं लागतंय. पुढचं राजकारण काय असू शकतं याची ही छोटीशी झलक आहे. रुपालीताई मी आपल्याकडे येईल. महाराष्ट्रासमोर हे दिसणारं चित्र किती योग्य असं आपल्याला वाटतं? कारण अवघा महाराष्ट्र यावेळेला सर्वच पक्षांची बाजू पाहण्यासाठी टेलिव्हिजन समोर एकवटलेला असतो. रुपालीताई, वेदना होतात. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक प्रवक्त्याची मत आहेत. तुमचं एखादं झाल्यानंतर आपण बोलू ना. नवनाथ भाऊ, त्यांचं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला काय उत्तर द्यायचे तुम्ही द्या. शब्द वापरत ठीक आहे ना, तुम्ही तुमची भाषा वापरू शकता ना. ताई सुषमा खान म्हटलं तर यांना चालेल का? यांनी 12 पक्ष मी काय सांगते, तुम्ही बोला ना. तुम्हाला कुणी अडवलंय का? तुम्हाला कुणी अडवलंय का? म्हणून घेतलं सुषमाताई आलेले आहेत इथे. तुम्ही जाहीरपणे सांगितलं की मग तुझे आशिष कुरेशी होणे का फक्त आहे, त्याच्यामुळे आशिष कुरेशी मी सर्व प्रवक्त्यांना थोडं आवाहन करतो की आज महाराष्ट्रासमोर इतका मोठा यक्ष प्रश्न उभा राहिलेला असताना मराठी भाषेच्या अस्मितेसाठी वेगवेगळे पक्ष एकमेकांशी लढताना पाहणं हे खरोखर मराठी जनांसाठी, मतदारांसाठी किती वेदनादायी आहे हे निश्चित लक्षात आलेलं असेल. मात्र मूळ मुद्द्यावरती पुन्हा येऊन याच सर्व मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशाच